तर जय भीम मित्रांनो, आपलं सर्वांचं आज आपल्या बोधिसत्व लाईव्ह चॅनल याच्या माध्यमातून जयपूर राजस्थान येथे घडलेल्या एका महत्वपूर्ण घटनेवर आधारित दोन धाडसी महिलांशी संवाद साधणार आहोत. जयपूर उच्च न्यायालय परिसरात स्थापित मनूच्या पुतळ्यावर काळी शाई फेकून या दोन्ही महिलांनी आपल्या कृतीतून निषेध व्यक्त केला असून भारतीय महिलांच्या स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि वैचारिक पातळीवर मोठी चर्चा निर्माण झालेली आहे. तर सर्वप्रथम ताई, मी तुमच्याशी संवाद साधेन. अशा प्रकारची धाडस कृतीतून करण्यामागे तुमची नेमकी कोणती विचारधारा किंवा कोणती प्रेरणा होती? कारण 2018 मध्ये आपलं दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं. कारण ते मनुवादी लोकांनाच जाळलं होतं. कारण मी एका महिलेच्या घरी काम करत होते, तिनं मला येऊन सांगितलं तुझी घटना जाळली म्हणून. तुझी घटना जाळल्याच्या नंतर मला एकदम मी चक्क झाले, का अशी का बोलली मला ती. म्हणून मी थोडे 5-10 मिनिटं मी थांबले गेलेली आहे. नंतर तिला पुन्हा मी विचारायला गेली का मॅडम तुम्ही असं का बोलल्या. कारण क्लासमेट अधिकारी, तुमचे साहेब पण क्लासमेट अधिकारी आहेत आणि ते संविधानावर जगतात का मनस्मृतीवर जगतात, असं मी तिला विचारणं केली. ह्याच्या आधी ह्याच्या नंतर मनुस्मृती किंवा मनूचा पुतळा हे कशाचे प्रतीक आहे असे तुम्हाला वाटते, ज्याला विरोध करण्यासाठी तुम्ही हा मार्ग निवडलेला आहे? कारण मनुस्मृती म्हणजे महिला विरोधीच आहे, ती घाणेरडीच आहे आणि ती म्हणजे खूप महिलांना नीच समजते. संविधान आपलं श्रेष्ठ समजतं. संविधान म्हणजे आपण सगळं भारत देश आपल्या संविधानावर चालतो. मॅडम, ही कृती करण्यापूर्वी तुमच्या मनात कोणती भीती किंवा कुठला विचार स्पष्ट होता का? असं काहीच वाटलं नाही. मला खूप छान वाटलं. मला असं ऊर्जा आली होती का तिथे त्या मनूच्या पुतळ्याला मी फक्त काळच केलंय, पण आता पूर्ण समाज घेऊन मी तिथं जाणार आहे. ते पुतळा काढण्यासाठी मी माझे प्रयत्न चालू आहे. तर मॅडम एक स्त्री म्हणून या लढ्यात उतरताना तुम्हाला कोणत्या कौटुंबिक किंवा सामाजिक अडचणींचा सामना करावा लागला? मला कुठलीच भीती नाही वाटली, कारण माझ्या बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून मला खूप ऊर्जा आली त्याच्यामध्ये आणि त्या मनूला काळं करायसाठी मी तिथं जयपूरमध्ये पोहोचले. मॅडम, या घटनेनंतर तुमच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईला किंवा विरोधाला तुम्ही कशा प्रकारे समोर जातात? कारण आता इतक्या दिवसापासून 7-8 वर्ष झालेली आहेत आम्ही गप्प होतो, पण ज्यावेळेस आमचे साळवे दादा म्हणून आहेत पत्रकार परिषद घेतात ते आणि त्यांना आम्हाला उजेडात आणलेला आहे. आणि तशाच आम्ही मुंबईमध्ये काकासाहेब खंबाळकरच्या कार्यक्रमात गेलो होतो, तर आम्हाला ताई भेटल्या होत्या. त्यांचं आता मला नाव सांगता येणार नाही, पण त्यांना माझं एक गाणं गायलेलं आहे आणि त्या गाण्याच्या ऊर्जेतून मला अजून मला जास्त काही समाज उचलायला लागलेला आहे. मॅडम, हा जो तुम्ही जो मनूचा जो प्रकार घडलेला आहे, म्हणजे या कृतीमुळे समाजातील महिलांना तुम्ही कोणता आणि कशा प्रकारे संदेश द्यायचा? मला समाजाला एवढंच सांगायचं आहे का समाजाला मला इतकंच बोलायचं आहे समाजाला, सगळ्यांना जशी आम्ही दोघी जणी गेलो होतो, आता पुरा जर समाज आला तर तो मनूचा पुतळा तिथं राहणार नाही. आपण तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा प्रयत्न करू आणि नाही तर शिवाजी महाराजचा पुतळा बसायचा प्रयत्न करू, पण तो घाणेरडा पुतळा आपल्याला तिथं नकोय. तुम्ही जसं म्हणाले की आता तुम्ही पुढच्या वेळी पुन्हा जाऊन सर्व महिलांना सोबत घेऊन जाणार आहेत, आणि तर काय वाटतं तुम्हाला या तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला महिलांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळेल? महिलांना लवकरात लवकर मनुस्मृती समजली पाहिजे. ती गुलाम समजते आपल्याला. आपलं संविधान वाचवायसाठी सगळ्या महिलांना सगळ्यांना यायला पाहिजे. आणि तुम्ही आजच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होतात, तर आजच्या या कार्यक्रमाला आजचा जो कार्यक्रम होता त्याला पाहून तुम्ही काय म्हणाल? कारण मला आपले विंगळे सर म्हणून आहेत, त्यानं मला आमंत्रित केलं होतं आणि उबाळे सर, कारण ते 2-3 महिन्यापासून मला सारखं सांगत राहतात ताई तुम्ही कार्यक्रमाला आमच्या यावं लागेल तुम्हाला. आम्ही रात्री संभाजीनगर मधून इथं मुंबईला पोहोचलो या कार्यक्रमाला. आज तुमचा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजचे तुमचा सत्कार आहे, तुमच्या दोघींचाही सत्कार करण्यात आलेला, तर तुमच्या दोघींना कसं वाटतंय? आम्हाला चांगलं वाटलं. एकनाथ शिंदे साहेब भेटले, आपले आमचे भाऊ लाडके भेटले. ओके, धन्यवाद.